भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधल्या तणावादरम्यान आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येतेय। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये फोनवरनं चर्चा झालेली आहे। हॉटलाईनवरनं या दोन्ही देशांच्या डीजीएमओंची एकमेकांशी चर्चा झाली। दरम्यान शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही पाकिस्ताननं दिल्याचं आता समजतं आहे। आणि या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींच्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, एकीकडे रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या देशवासियांना संबोधित करणार आहेत। त्याची एक उत्सुकता देशवासियांच्या मनात आहेच की पंतप्रधान नेमकं काय बोलणार, नेमकं काय संबोधित करणार। तर दुसरीकडे डीजीएमओ जे आहेत भारताचे आणि पाकिस्तानचे, या दोघांची हॉटलाईनवरनं चर्चा सुद्धा झाली। पाकिस्ताननं ग्वाही दिली आहे खरी भारताला की यापुढे शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पण शेवटी पाकिस्तान आहे, दगाबाजी वृत्ती आहे, काय होईल सांगता येत नाही। सुरुवातीला उमेश, पंतप्रधानांच्या संबोधनाबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, नक्कीच पंतप्रधान आज 8 वाजता संपूर्ण देशाची संबोधन जे ते करणार आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या भारत पाकिस्तानामध्ये जी तणावाची स्थिती होती त्याबाबत आता जे काही युद्धविराम लागण्याची शक्यता आहे त्यावर नेमकं पंतप्रधान काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। कारण अमेरिकेने ही सगळी दोन देशांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांकडून युद्धविराम लागण्या सगळ्या संदर्भात पावलं उचलली जात आहेत। मात्र हे सगळं होत असताना विरोधक कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। पंतप्रधानांनी अमेरिकेची या दोन देश जर स्वतंत्र आपला देश आहे आणि स्वतंत्र देशामध्ये तिसऱ्याचं काय काम असं म्हणत अमेरिकेने नेमकी मध्यस्थी कोणत्या भूमिकेवर केली, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, आपण त्यांच्याकडनं काय चर्चा केली का, अशा अनेक प्रश्न जे होते ते विरोधकांनी उपस्थित केले। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना आज सायंकाळी 8 वाजता जे ते पंतप्रधान आपल्या संबोधन करतील त्याच्यामध्ये उत्तरं नक्कीच मिळतील अशा प्रकारची अपेक्षा। त्यामुळे पंतप्रधान या सगळ्या बाबतीत पहिल्यांदा नेमकं जनतेशी काय संवाद साधतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। दुसरी गोष्ट जी दोन्ही देशाचे डीजीएमओ यांनी हॉटलाईनवरून चर्चा केलेली आहे। कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ज्या प्रकारे पुन्हा एकदा भारत देशावरती हल्ला केला होता आणि त्याचं चोख उत्तर जे आहे ते भारताने दिलं। पाकिस्तानचे जवळपास 13 एअरबेस जे आहेत ते उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर येतोय उमेश आवाज? 13 एअरबस उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं आणि त्यानंतर अमेरिकेला विनंती केल्यानंतर अमेरिकेची मध्यस्थी केली, त्याच्यावरून आता ही जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। मात्र पाकिस्तानने असा शब्द दिलेला आहे की आम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही। कारण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की पाकिस्तानने जो शब्द भारताला दिलेला आहे तो त्यांनी कधीही पाळलेला नाही। त्याच्यामुळे यावेळी जी चर्चा झालेली आहे दोन्ही डीजीएमओची त्याच्यामध्ये जरी पाकिस्तानने आपण शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नाही असा शब्द दिला असला तरी येणाऱ्या काळात पाकिस्तान तसं वागेल का या सगळ्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामुळे 8 वाजता यावरही या चर्चेवरतीही पंतप्रधान बोलू शकतील। ह्या दोन देशांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, पाकिस्तानने नेमकं काय शब्द दिलेला आहे, अमेरिकेने जर मध्यस्थी केलेली असेल तर अमेरिकेचं नेमकं अधिकृत म्हणणं काय, हे सगळं जे आहे ते आज सायंकाळी 8 वाजता पंतप्रधानांच्या या संबोधनात स्पष्ट होणार आहे। त्याच्यामुळे डीजीएमओची चर्चा असेल किंवा मग विरोधकांचे काही प्रश्न असतील याला सगळ्यांना पूर्णविराम 8 वाजता मिळेल। मात्र पाकिस्तानने दिलेला शब्द हा पाळला जाणार का यावरती खास करून सर्व देशाचं लक्ष असणार आहे। अगदी खरं आहे उमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या दोन्ही घडामोडींकडे आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष होतंच। पंतप्रधान आता 8 वाजता नेमकं काय बोलतील याकडे सुद्धा सगळ्या देशवासियांचं लक्ष असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।